नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही रेडी वगैरे झालोय आणि चाललोय डायरेक्ट तुमच्या घरी धनकवाडीला. मामाला पण आम्ही सोडणार आहे रस्त्यामध्ये आणि कानाच्या आजीला बाय बाय करतोय. आजी ते आमचं बाळ तर देऊन जा. दादू आजीला पप्पी दे, चाल पटकन. हा चल, ह्या पणजीला भेटून घे, पणजीला भेटून घे. का ना काही राहिलं तर आत्यांकडे. माऊलीला आम्ही घेऊन चाललोय कारण त्याला जायचंय नाशिकला, तर त्याला पण आम्ही सोडणार आहे. हा हा, गाडी घुरचलली आम्हाला नाही चालू. टाइमपास लावला त्याचा जीवाचा काय. चला बाय बाय. बाय बाय मम्मी, बाय बाय नानी. हा हा, येऊ येऊ. हा हा, आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात. नानी तुमचा हा दादू पण चाललाय. चाल दादा, काच की खाली, विचारा काच घे ना खाली. दादू दररोज फोन करतो, त्याच्यामुळे काय कितकं टप करतो. फोन नाही करे कोण राहतो त्याच्या. मांडू जाऊ दादू ओय चल बाय आजी. का ना बाय बाय कर आजीला. बाय बाय तर करी इकडे. बाय. झालं म्हणशील आता 24 तास राहिलो त्यांच्या बरोबर. चला बाय बाय. बाय बाय. जाधवांचे 3 सुपुत्र मस्त तिघ बसलेले आहेत. पुत्र नाही 3 युवराज. ओ सॉरी हा, जाधवांचे 3 प्रिन्स युवराज मस्त बसून चालले. डॅन आम्ही पोहोचलोय घरी. घरी आलेलो आहे. काना कुठे गेलो तरी आपण फिरायला दादू? कुठे आपलं घर आहे? आपल्या घरी आलो आपण. चला गाडीतच होतं तरी त्याला असं तुम्ही तर आम्हाला कालच्या धरून सोडून गेले पडपे. हो का रे? होय बाबडी, आम्हाला करमलं नसेल का? आम्ही करतच नाही आलो. मग कुठं थांबलेलं आहे? 3 वाजे खूप बसलो तिकडे जाऊन झाडाखाली. पुढे जेवायला बाहेर बसलो, घरातच नाही गेलो. घरातच राहता ना. मग आता दादी नाही तर गुगुली बाई. ए गुगुली बाई, कुठे गेलती तू? तू कुठे गेलती बाई? हा, तो आला कुठे गेलती बाई तू? भूर गेलती. अगं बाई, भूर गेलता. बस बस गुगुली बाई, भूर गेलती तू? सांग आजी भूर गेलती बाई? कुठे गेलता सांग. अगं बाई, कुठे गेलता तू? तू कुठे काकीला भेटायला गेलता? काकी भेटली तुला? आयो, आयो, आयो. कानाला आत्यांनी झोपी लावलंय. तोपर्यंत मला थोडी कामं होते, जसे की माझे व्हिडिओज वगैरे टाकायचे होते. तर आता मी एक व्हिडिओ तर अपलोड केलेली आहे. सॉरी, एक व्हिडिओ एडिट वगैरे केलेली आहे, ती आता अपलोड करून देते. आणि एक मला फुल ब्लॉग पण अपलोड करायचा आहे. आणि आमचे हे बघता इथे श्रुतीचा ब्लॉग्स डायरेक्ट एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती. एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघून कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतं. मग आम्हाला पण अशी सेटअप करून द्या ना, नाही तर कधी कधी आम्हाला इथं बसायचा चान्स द्या ना. बसा ना, तुम्हाला बसा इथं आमच्या वाट्याचं बसा काम ना, पण तुम्हाला खाली द्यायला ना 2 खुर्च्या, त्याच्यावर बसा ना. का ना असं करा. लाजतो असतो लाजतो. लगेच. मग कसं वाटलं सासरी जाऊन? इच्छा तर नव्हती बरं का असं जायची. तुमच्या सोबत काय स्कॅम झाला होता तो बी सांगा. म्हणजे ना, मला पहिल्यांदा विचारलं की मला आहे ना, माऊली असं विचारत होता की मला भेटायला या, मला उद्या कॉलेजला जायचं. मी म्हटलं काय जायचं, काही काम आहे का? तो आता भेटून गेलाय ना. तसं नाही, मी तुम्हाला सांगते. सांगू का 1 मिनटं? तुम्हाला त्याच्या आधीचं माहिती नाही, ते मी तुम्हाला सांगते, नंतर तुम्ही पुढचं सांगा. माऊली काय बोलला की तुम्ही इकडं कधी येणार आहे सुट्टीला? तर मग मी त्याला बोलले की आम्ही आता सुट्टीला नाही येणार म्हणून, कारण की ना आम्ही 2-4 दिवसानंतर आहे ना त्यांच्यासोबत आहे ना श्रुतीला जेव्हा घ्यायला येऊ तेव्हा भेटायला येणार आहे. तर मग आहे ना, मी काळी दिसते का? गोळी वगैरे असं असं आता पहा बरं.
तर म्हटलं मग तेव्हा येऊ. तर मग तो बोलला की मग तेव्हा येऊस तेव्हा तर तुम्ही असं म्हणजे सुट्टीच्या दिवशी नाही येणार, नानांना पण कामावर जायचं राहील आणि मी पण तोपर्यंत नाशिकला जाईल. मग येऊनच काय करणार आहे, मम्मीला नानीला थोडी दोघीलाच भेटणार आहे. तर मग तुम्ही आज सुट्टी तर आज या. मग मी पुढचं सांगा आता, यांना विचारलं. हिनं मला विचारलं, मी म्हटलं काय काम आहे, म्हटलं आत्ताच भेटून गेलाय माऊली आणि मामा, कशाला जायचं, नंतर जाऊ म्हटलं. मी कॅन्सल केला प्लॅन. मी खाली गेली, मी व्हिडिओ एडिट करत होती, मला म्हणे सांगायला जायचं का, मी म्हटलं नाही, म्हटलं नाही एकदा. हां, मग मी माऊलीला मेसेज केला की तू जा येऊ जा नाशिकला, आम्ही नाही येते म्हणून. मग पण मला असं गिल्ट आलं, मला असं वाटलं यार माझी बायको रुसल का काय, किंवा तिला वाईट तर नाही वाटलं. पण मी नॉर्मल होते का नाही, मी रुसले होते का सांगा. नाही. मग मी म्हटलं असेल यांनी मला सांगितलं की मला 2-3 काम आहे तेवढे करायचे. मग मी काय म्हटलं आता हिला एकदा लास्ट विचारून बघावं. पण मग मम्मी ते जेवण करत होते, मी तिथं तोंड मारलं. मी म्हटलं पायल काय झालं मग फायनल सांग. फायनल दिलं मम्मीला सांगून का माऊली असं असं म्हणून. मम्मी म्हणे मग जा ना म्हणे येत असलं तर. म्हणजे मला जायची अजिबात इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं की मला बळजबरी घेऊन चालले. जाताना मी पूर्ण असा चिडेल होतो. मला असं कपडे घालायला असं चिडचिड होत होती. गाडीत बसवस तर चिडचिड, जाऊस तर चिडचिड, तिथं गेल्यावर पण चिडचिड. पण मग मी नंतर विचार केला यार, जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही तेव्हा कसं वाटतं, कदाचित देवाची इच्छामुळं करावं लागतं गोष्टी. दिलंच विषय सोडून. मी हा विचार केला की तेवढंच 4 नवीन लोकांना भेटलो. श्रुतेश त्यांच्या घरी गेलो, त्या आजींना भेटलो. मग बघा बरं किती चांगलं वाटलं असेल सगळ्यांना. भारी वाटलं. मग मला म्हटलं ठीक आहे चला, जे होतं ते चांगलं. रेवाला भेटलो, पुन्हा माऊलीला भेटलो, सगळ्यांना भेटलो. सोशलाइज झालो थोडं. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि मी तरी दरवेळेस कशी अशी चिडचिड करते, यांनी मला जर नेलं नाही. हे कायम यांचं पहिलं कुठं जायचं असलं का नाही हा शब्द पाठ राहतो. मी जर विचारलं ना ओ इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, पहिलं तर हा शब्द राहतो. मग काल तर मला माहीतच होतं हे नाहीच म्हणणार आहे. तर मी आधीच माऊलीला सांगितलं होतं की दाजी नाही म्हणताय, मग नाही येत म्हणून आम्ही. तू जायचं तर तू जेव्हा परत येशील तेव्हा वाटलंच तर आम्ही परत येऊ, तू आत्ताच भेटून गेलेला आहे असं झालं होतं. पण अचानक भयानक यांना काय वाटवलं, मग असं झालं. पण मी एकदम नॉर्मल होते कारण मला माहित होतं हे नाही म्हणले. मी विषय सोडून दिला, माझी कामं चालू होती. मग मी असं फास्टमध्ये आवरलं, पटपट 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 किती सगळ्या गोष्टी केल्या मी. बाहेर जायचं असलं पटापटा. पण मी पहिल्यांदा धुण्यामध्ये कंजूसी केली त्या दिवशी. मला ते दिसलं ना, ते लगेच म्हटलं आज लय लवकर झालं. मी असं कधीच कपडे धुत नाही. मला बी लई ते धुणं, मी जेव्हा कपडे वाळत टाकत होते तेव्हा मी मला असं गिल्ट वाटलं की यार मी कधीच एवढं, म्हणजे मी धुतलं पण ते जेवढं माझं मन कसं राहतं, जोपर्यंत त्याच्यातून काळा मळ निघतोय तोपर्यंत मला भारी वाटतं धुवायला. पण असं वाटलं यार मी आज चुकारपणा केला माहेरी जाण्यासाठी. ते चांगलं नाही. मग ते आत्याच म्हटलं तर आजच्या दिवस व्हिडिओ पण नाही टाकली, ते पण चांगलं नाही. हां, त्या दिवशी चुकून माझ्याकडून व्हिडिओ त्याचं नसेल वाईट वाटलं, त्याचं पण वाईट वाटलं. पण आमच्या यांनी लगेच सांभाळून घेतलं. असंच राहतं अहो, तुम्हाला माहिती का लग्नामध्ये एका जणाची गोष्ट येत नसली ना दुसऱ्याला ती येत राहते. जसं तुम्हाला कोणाची रिस्पेक्ट म्हणू का मोठ्यानी, जसं की तुम्हाला घरच्यांची रिस्पेक्ट करता येत नाही, मला घरच्यांची रिस्पेक्ट म्हणजे तुम्ही नाही का विचार नाही करीत, रिस्पेक्ट तुम्ही फुल करत्या. पण तुम्ही बोलताना असं विचार नाही करीत की समोरच्याला मी जर हे वाक्य बोललो तर कसं वाटेल, काय वाटेल. तुम्ही कसे माहिती का, फिल्टरच नाही तुमच्या मोबाईलला. मला असं वाटतं की जे म्हणजे माझा तो अवगुण पण आहे की मी असं लय असं मनात काही ठेवून बोलत नाही. जे मनात आलं ते बोलून टाकतो. त्याच्यामुळे कसं राहतं, प्रत्येक माणसाला ते आवडत नाही ना. प्रत्येक माणूस ते असं चांगल्या पद्धतीने घेत नाही ना. तसं नाही राहत. प्रत्येकाचा तेवढा इंटेलिजन्स पद्धत. मला जर कोणी बोललं काही माझे निगेटिव्ह पॉइंट्स तर मला मी त्याच्यातून नाही तुम्ही नाही शिकत. तुम्ही तिथं लगेच दुसरा कसा चुकीचा आहे ना ते सांगायला सुरुवात करीत आहे. असं आहे तुमचं. आता लगेच काना उठलाय आणि आता तो आहे ना आजीला शेंगा निसून नाही देते. त्याला आहे ना आपण काय करतोय तीच गोष्ट करायची. आता इकडं आता शेंगा निसू राहिल्या ना तर त्याला तेच वडायच्या शेंगा. काना काय
काय झालं काना हे कोणासाठी आथरलं इकडं कानासाठी ना मी आता शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवते त्याला आस्था देण्यासाठी 4 वाजता तर झालेलं आहे ते शिट्टी वगैरे काढून झालेली आहे तर संध्याकाळच्या जेवणाला ना आम्हाला बनवायचे वडापाव तर त्याचीच तयारी चालू केली आहे मी बटाटे उकडायला पहिले टाकून दिले तोपर्यंत म्हटलं थोडंसं फ्रेश होऊन घेऊया कारण थोडा आळस आलं आहे आजकाल मी दुपारी झोपत नाही आहे ना म्हणजे मला वाटत नाही काही पण थोडं संध्याकाळ झाली का असं थोडंसं चेहऱ्यावरती असं हे येतं त्याच्यामुळे म्हटलं आता फ्रेश वगैरे होऊन घेऊया केस वगैरे छान विंचरूया आणि फ्रेश मूडमध्ये जेवण बनवूया वडापाव बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही त्या दिवशी तिघांनी वडापाव खाल्ले होते श्रुती मी आणि हे आम्ही तिघांनी खाल्ले बाकीचे घरचे म्हणजे आम्हाला सगळ्यांसाठीच बनवायचे होते पण अचानक सगळ्यांना आमंत्रण आले बाहेर जेवायचे कोणी इकडं दादा आणि आत्ता इकडं गावात गेल्या सुनील दादांना पण आमंत्रण होतं ते पण तिकडे गेले मग त्याच्यामुळं मी श्रुती आणि स्वप्नीला आम्ही तिघांनीच खाल्ले आणि आम्ही हे तिघं आल्यानंतर यांना खूप जास्त चिडवलं की आमचे वडापाव 1 नंबर झाले होते खरंच खूप टेस्टी झाले होते तर मग त्यांना त्या दिवसापासून ह्या तिघांना असं वाटत होतं की आपण पण खाऊ मस्त इकडं बटाट्याची मिरची बनवते आणि आत्ता इकडं बनवते शेवयाची खीर त्या दिवशी आत्याने इतकी भारी शेवयाची खीर बनवली ती लई छान झाली पण आम्हाला पुरलीच नाही नंतर म्हणजे काय झालं शेवयाची खीर आणि काय होतं कोबीच्या भाकरी होत्या तर मी आधी कोबीची भाकर खाऊन घेतली आणि सुनील दादांचं माझ्या आधी थोडं लवकर जेवण झालं ती म्हणे अजून खीर नाही का तर आत्याने मापात थोडी सगळ्यांसाठी बनवली होती मग मी माझी अर्धी वाटी सुनील दादांना दिली आत्यांनी पण त्यांची अर्धी सुनील दादांना दिली नंतर खाऊन पाहिली म्हणलं मला लय पस्तावा आला म्हणलं तुम्ही खीर खाल्ली आहे माझी आली तर मग आत्या म्हणे आज परत बनवू त्या दिवशी आपल्याला एवढी जास्त भेटली नव्हती परवडलं नाही त्याला द्या खीर हा असे वडे बनवून घेतले आणि थोडीशी मिरची पण बनवून घेतली आहे ही वाली आता मी ह्या मिरच्या पण तळून घेतल्या आहे आता फक्त वडे गरम गरम तळायचे बाकी कारण की आता थोडासा टाईम आहे अजून जेवायला त्याच्यानंतरच तळू आणि तोपर्यंत काना पण उठलाय काना गुड मॉर्निंग ए गुड मॉर्निंग काय म्हणून ही कधी उठा गुड मॉर्निंगच म्हणते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्याच्या झोपास 2-4 वेळेस राहतात काय म्हणा ए काना बाबा काय करतो त्याला बाबा सोबत जायचं काय बनवते पायल आज वडापाव झालेलं आहे ते सगळं सांगून झालेलं आहे का हो का बनवते ते पण झालंय का नाही आत्या तुम्ही आपण त्या दिवशी खाल्ला यांनी कोणी खाल्ला नव्हता म्हणून मग आज बनवते आणि आज तुमच्या आत्या म्हणजे माझ्या आत्या सासू त्या पण जेवायला आपल्याकडं तर मग दादा बोलले की आज मग वडापावच बनव आमच्या आजोबांचं ऑपरेशन झालंय ना मग आमच्या आजी सासू आजचे आत्ते सासू आलेले आहेत पायलचे आमच्या आत्याबाई एक घास खाऊन बघता का दे ना घे ना बाई ते. पाव आहे पाव खाली पिशवी मम्मी तू काय बनवते ग खीर बनवून कशाची शेवया काल आणलेल्या शेवयांची दूधले पातळ आहे ग काल आणलेल्या ना. साखर टाकली ते आत्या दादानी आत्या बसल्या जेवायला कारण शेट हा छान झाले का हा काय आत्या आवडली का हो हे तिघांना आधी बसवलं म्हणजे गरम गरम सगळ्यांना खाता येतील आणि काना शेट पण तोपर्यंत राहतील कानाची इतकी किरकिर चालू होती मग आत्याने त्यांनी एक आयडिया लावली त्याला झोपवलं ना आता राधा राधा राहील तो लगेच शांत झाला भजन ऐकलं लगेच गप्प हा झोपतो पण लगेच शांत होतो लगेच त्याच्यामध्ये आपलं भजन हा किती भजन करायला लागलोय आपण मी त्याला कोणी जुळी टाकू मला राधा राधा लगेच सुरू होत आता ते तोंडात येतात हा भांडे धुतानी आणि काही करतानी ना लगेच राधा राधे म्हणजे कानाने खरंच आपल्यावरती कृपा केली आपल्याकडून भजन म्हणून घेतोय कानाने खरंच कृपा केली आपल्यावर भजन म्हणून घेतो आपल्याकडून बरं दुसरे कोणते पण गाणे म्हणा त्याला आवडतच नाही ते त्याला राधा राधाच म्हणा जेवतानी झोपतानी
खरंच गप्प बसतो हा. आरत्या चालू राहते ना आपले आरती देवाचं पूजेचं बरं म्हणा म्हणतो जर गप राहिलं ना राधा 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 हो हो म्हणा आजीबाबाचं वय झालं म्हणजे आता भजन करायचं भजन म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. माणसं लहान बाळांमध्ये भजन बिजन देव बिव विसरून जात्या. आता मी तोपर्यंत मी माझे पटपट कामं आवरून घेते. एवढा सगळा पसारा आहे मला ते इतकं जीवर आलंय. आता इतकं फुल जेवले. 2 वाट्या खीर पेले. वडे पण आवडले पण खीर जास्त आवडली. मी 2 वाट्या खीर पेलेली आहे. आता हे असं वाटतं एक झोप यावी मग हा सगळा पसारा आवरावा.